काही काम नसेल तर जोर बैठका काढा, जावा. मिळाली ती उत्तराबर हुकूम आलो. वाड्यावर बोलावण्याचं कारण लक्षात आलं असेल. प्रश्न खाजगी असल्यानं हुशार दिसता. आपणाहून फार कमी. आमची हुशारी सरळ नाकासमोर चालणारी, आमची एका जागी फिरणारी. पण तुमचं नाक आजकाल फार चालतंय ना. आमचं चष्म्याला खुंटी केवळ. ही खुंटी जरा लांब झाली आहे. हो, असं म्हणायचे आमचे आई वडील लहानपणी. म्हणायचे बाणेदारपणाचं लक्षण. कसले विचार काय देणार? कशाबद्दल? पद्धत आहे आमच्या घरची पद्धत आहे. घरी कुणी पाहुणा आला त्याचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. काय घेणार तुम्ही? चहा, काफी, दूध? पाणी द्या. तहान फार लागते. माधव, पाहुण्यांना सरबत आहे. तर आता चिठ्ठीतल्या प्रश्नांची उत्तरं ही महत्वाची. आधी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचा जबाब देतो. चालेल चालेल, जसं आपल्या सोयीनं जमेल तसं. तुमचा नंबर 2चा प्रश्न म्हणजे मारुती कांबळे. मास्तर, सरबत मालक. निवडुंगाच्या फडात शहाण्या माणसानं पाय घालू नये मास्तर. पस्तावा होतो. जन्मभर निवडूनच सोडवला आम्ही. शहाण्या माणसात आमची गणना कधी नव्हतीच मला. आम्ही गाढव, जन्मजात आणि भले थोरले गाढव. तेव्हा आमच्या पस्तावण्याची तुम्ही चिंताच करू नका. आता सांगून टाका एकदा कोण हा मारुती कांबळे.
त्याचं काय झालं? भारी सतावून राहिला. मास्तर तो होता एक जण, त्याचं तसं काही नाही. तसं म्हणजे काही विशेष. अहो नाही तसं, त्याशिवाय का लोक त्याच्याविषयी इतके कुजबुजतात? लोक हा म्हणजे या भागातली माणसं. गेल्या काही दिवसात इतके वेळा हे मारुती नाम आमच्या कानावर आलं की वाटू लागलं हा आहे तरी कोण पुरुषावतार. मालक, या मारुती कांबळेचा पत्ता काय? मास्तर, माणसाला सुख हवं असेल तर आपण भले आपलं काम भलं असं सरळ लाईनीत जगावं. खावं प्यावं बिनधास्त झोपावं. विनाकारणी भलत्या फंदात पडू नये. योग्य वेळी भेटून सल्ला दिला असता तर कदाचित उपयोग सुद्धा झाला असता. आपण 32 वर्ष उशिरा भेटलाच नाही. उशिरा कशानं मान? आता राहत इथं लाईनशीर म्हणजे साधारणतः कसा? कुणाच्या अध्यात्माध्यात न पडता आपलं जे जे काही असतं ते एक चित्तानं ध्यान धरून. हो, पण म्हणजे पिऊन की न पिता तेही महत्वाचं. शिवाय इश्कबाजीचा प्रश्नही कदाचित येईलच. ठीक मास्तर, या वयात तुम्हाला इश्कबाजी काय? मास्तर, आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही जर आम्हाला साथ दिलीत ना तर तुमच्या जीवावर आम्ही नवीन नवीन योजना. पैशाचा सवाल नाहीये, सवाल आहे बुद्धीचा आणि निश्चय. खरं तर मास्टर, या भागामध्ये आणखीन एक हायस्कूल व्हायला पाहिजे. कॉलेज हवाय. तसंच तुमचं एक साहित्यिक संस्था हवी. शहरामध्ये होता ती झाडून सारी संमेलनं आपल्या भागात झाली पाहिजे. पाण्यासारखा पैसा करतो. मास्तर, आमची इच्छा आहे या भागामध्ये प्रचंड लायब्ररी करूया. अशी दुर्मिळ पुस्तकं आणू की पुण्या मुंबईकडची विद्वान मंडळी इथं आली पाहिजे वाचायला. हा, एअर कंडिशन करू. हो हो, एअर कंडिशन. नुसतं पुस्तकाचं नाव निघालं, इंग्रजी असू दे ना, असू दे, आपल्या लायब्ररीमध्ये असणार का नाही? मास्टर, आम्ही त्या लायब्ररीला आमच्या मातोश्रींचं नाव दिलं. वा, ऐकूनच डोकं गरगरायला. तर सांगायचा मतलब एवढाच मास्तर की आमच्याशी इमानानं राहा. विश्वास पाहिजे, बाकी सगळं होतं. कोण काय बोलेल आपले कान बंद कर. मास्तर, लोकांचं काय तोंडाली ते लोक बोलत राहणार. तुम्ही नाही करायचं. थँक्यू. थोडक्यात म्हणजे मारुती कांबळे कोण हे आम्ही विचारायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. आणि जसजसे दिवस जातील तसं आणखीनही लक्षात येईल. ठीक आहे ना. आपण केलेल्या बहुमोल उपदेशाबद्दल आणि दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपला ऋणी आहे. अजून संपलेलं नाही. मास्तर, तुमच्या 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी आहे.
आम्ही ते तुम्हाला देणार. हा, मला असं सांगा की माणसाला कडकडून भूक लागली तर त्याला झोप येईल का? सांगा ना, येईल का? नाही भूक कसली असते? भूक अन्नाची असते, पैशाची असते, झालंच तर सत्तेची असते. ही तर भरती जनावर असते, सत्तेची भूक. देहाच्या भुकाची. हो, शाबास मास्तर. त्यातली कोणती पण भूक खरी चेतली असेल तर माणसाला झोप येणं अशक्य. म्हणजे आमची इश्काची भूक खरी चेतलेली नसते, असं तुमचं आमच्या प्रश्नाचं उत्तर. बिलकुल खरं मास्तर. आम्ही तुम्हाला चणे दिले, घरपोच केले, पण ते चावायला तुमचे दात बळकत नाही. हाती दारू. पण मग आता यावर उपाय आम्ही दाखवतो. त्याची आपल्याला तंटी कशाला? आपण कामाची माणसं. कामाच्या माणसाला जास्तीच्या कामाचं ओझं होत नाही मास्तर, खपून जात. आणि मास्तर, आपलंच माणूस म्हटलं की त्याचं काम न करणं कसं शक्य नाही का? गुरुवारला तुम्ही आमच्या बरोबर मुंबईला निघायचं. पहाटेच्या कारनं निघूया. मास्तर, ही तिकडची तुमची खोली. जरा विश्रांती घ्या, नंतर बघू तुमच्या कामात. कसं काय मास्तर, काय वाटतंय? परलोकात असल्यासारखं. मास्तर, अरे तुम्ही आमची विस्की घेतलीच नाही. स्वदेशीचं व्रत पूर्वी कधीतरी घेतलं होतं, ते सुटत नाही. जित्याच्या खोडी या. मास्तर, आमचं हे सगळं बघून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल नाही? तर मास्तर, आम्ही आज्ञा मान्य करत. कारण का? वासना म्हणजे जंगली वाघ, महाभयंकर माणसं खाणारा वाघ. याच्या तावडीत सापडला तो कधी वाचला नाही. खऱ्या मर्दानं या वाघावर स्वार व्हायचं. आम्ही हे मुंबईला येऊन करतो, पण याच्या आहारी नाही. हक्कम मान ठोकून त्याला हवा तसा फिरवतो. कारण मास्तर, यामुळं आमचा आत्मविश्वास वाढतो. कधी सांगितलं नाही मास्तर, आता सांग. तुमच्या घरी आम्ही सुखी नाही. माणसात राहून आम्ही एकटे, कामात मन रमवतो, पण मास्तर एकटेपणा कमी होत नाही. तुमची संगत आम्ही जोडली
बाकी आम्हाला कोण मित्र नाही, सगळे साले हितच